तर नागपूरसह पूर्व विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। नागपूर शहरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे सततच्या पावसामुळे सखल भागातही पाणी साचलंय। मनीष नगर अंडरपासला तळ्याचं स्वरूप आलंय। दृश्य आपण पाहतोय मनीष नगरच्या अंडरपासची त्या ठिकाणी पाणी भरपूर प्रमाणात साचलेल्या अगदी तलावाचं स्वरूप त्याला आलेलं आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पराग ढोबळेंनी। पाहूया। नागपूरसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पहाटेच्या सुमारास जो झालेला चांगला दमदार पाऊस होता, त्यामुळे शहरातील जो मनीष नगरचा अंडरपास आहे त्यामध्ये पाणी भरल्याचं दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे। खरं तर जर आताही मुसळधार पाऊस सुरू असता तर कदाचित इथली वाहतूक बंद पडली असती, मात्र आता सध्या पाऊस भरला असल्यामुळे लोकांना जो आहे वाहन नेताना जो आहे तो त्रास सहन करावा लागत आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे वाहनधारक जे आहे ते आपल्या वाहनं जे आहे या पावसाच्या जे पाणी जे आहे जे भरलेलं आहे अंडरपासमध्ये त्यातून वाहनं काढताना कुठेतरी त्रास जो आहे तो त्यांना होतो आहे। अशाच पद्धतीची परिस्थिती ही खरं तर नियमित आहे। आता जर मुसळधार पाऊस पुन्हा सुरू झाला तर हा अंडरपास वाहतुकीसाठी सुद्धा बंद पडू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।